So, good morning, all of you. Okay, so this will be our lecture. Okay, this lecture is on basics of auto electric system. हा, मी फक्त आता सर्वांकडून इनपुट घेतो. माझा आवाज सर्वांना ऐकू येत आहे का? सुशील, आवाज ऐकू येतोय का माझा व्यवस्थित? हो सर. सूरज, तुला काही प्रॉब्लेम येतोय का? आवाज ऐकू येतोय का माझा? हा, उदय आवाज ऐकू येतोय का तुला? उदय, बर, झालं पण उदय, कॅन यू हिअर मी? Suraj, so good morning to all of you. Today we will start our first lecture. ज्यांना ज्यांना म्हणजे आवाज येत नसेल माझा, तुम्ही सांगू शकता मला. एनी प्रॉब्लेम, तुमचा इंटरनेटचा इश्यू असू शकता. यू कॅन शेअर विथ मी. विद्यार्थ्यांची इश्यू आहे. हे दोन विद्यार्थ्यांचे इश्यू आहेत. ठीक है, don't worry, I am recording this lecture and this recorded lecture will be posted in our WhatsApp group as well as on Google Classroom. So don't worry about that. So I will now start our lecture. आता in today's lecture we will going to see what is the electrical circuits. आता आपल्याला ऑटोमोबाईल मधले जे इलेक्ट्रिकल सर्किट्स आहेत ते आपल्याला जर का त्यांच्याबद्दल नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला बेसिक पासून स्टार्ट करावं लागेल. इलेक्ट्रिकल सर्किट काय असतात? इलेक्ट्रिसिटी आपण बघतो, तुम्ही आता 12वी पर्यंत शिकले असाल सर्किट काय असतं. सर्किट म्हणजे कसं असतं की डिफरंट इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट असतात. म्हणजे स्विच असतं, बॅटरी असते, परत लोड असतो म्हणजे लॅम्प असतो. हे आपण कसे करतो, एक दुसऱ्या सोबत असे कनेक्ट करतो. आता कनेक्ट करायचे म्हणजे कसंही कनेक्ट नसतं करायचं, त्याच्या मागे लॉजिक असलं पाहिजे, ते प्रॉपर वेनं तुम्ही कनेक्ट करता आलं पाहिजे, मग ते इलेक्ट्रिकल सर्किट तुमचं वर्क करतं, नाही तर ते काही काम करत नाही. ठीक आहे, तर ते कसं कनेक्ट करायचं, ते तसं का बरं कनेक्ट करायचं, त्याच्या मागे काय लॉजिक आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. सो फर्स्ट हिअर मी जे इलेक्ट्रिसिटीचा ज्यांनी शोध लावला म्हणजे थॉमस एडिसन, तर थॉमस एडिसनचा एक शब्द आहे की एक वाक्य आहे, ऑल यू नीड टू बी एन इन्व्हेंटर इज अ गुड इमॅजिनेशन अँड पाईल ऑफ जंक. म्हणजे तुम्हाला काहीतरी इन्व्हेन्शन करायचं आहे, तुम्हाला कुठला शोध लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इमॅजिनेशनची फार आवश्यकता आहे. इमॅजिनेशन म्हणजे एखादं तुम्ही इमॅजिन करता, एखादी गोष्ट तुम्ही इमॅजिन करता, ही इमॅजिनेशनची परमेश्वराने सगळ्यांनाच दिलेली आहे, त्यात माणसाला जास्त दिली आहे, त्यामुळे माणसाची त्यानं फार डेव्हलपमेंट केलेली आहे. त्यानंतर ना हे जे इमॅजिनेशन आहे, हे इमॅजिनेशन तुम्हाला वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला जे सामुग्री लागतं, साहित्य लागतं, ठीक आहे, ते साहित्य एक भंगार जरी असलं कोणी टाकून दिलेलं तरी तुमचं काम होऊ शकत. हे असं थॉमस एडिसनचं वाक्य आहे. ठीक आहे, तर आपण हे जर का आपण फिलॉसॉफी घेतली कन्सिडर, तर ही फिलॉसॉफी करून आपण करू शकतो आपलं काम. देर इज नो एनी पॉवर इन द युनिव्हर्स दॅट कुड स्टॉप आवर इन्व्हेन्शन, असं त्यांचं म्हणणं आहे. वी विल प्रोसीड फर्दर. आता जॉर्ज सिमन ओहम एक फार म्हणजे ही जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीनं काय केलं, ह्या व्यक्तीनं एक फॉर्म्युला दिलेला आहे, ज्या फॉर्म्युलानं पूर्ण इलेक्ट्रिकल वर्ल्ड, जिथं जिथं इलेक्ट्रिसिटीची गरज पडते तिथं तिथं हा फॉर्म्युला लागू पडतो. आणि तो फॉर्म्युला आहे ओम्स लॉ. ठीक आहे, ओम्स लॉ का? कारण की ते सायंटिस्टचं नाव ओम्स होतं. तुम्ही जर का उद्या एखादा तुम्ही लॉ असं काहीतरी एखादं इन्व्हेन्शन कराल, मग त्या इन्व्हेन्शनला तुमचं नाव दिलं जाईल. ठीक आहे, तसंच ह्या व्यक्तीला तसं नाव दिलं आणि तो युनिव्हर्सल आहे. हे जे आहे ना, हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सल लॉ आहे. पृथ्वीवर कुठेही जा, यू विल फाइंड दिस लॉ, ओम्स लॉ. ओके, ओम्स लॉ काय म्हणतो
एखाद्या सर्किटमध्ये करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या तीन एकमेकांशी रिलेटेड असतात. कशी रिलेटेड आहे? जर का इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट दिस करंट, so current is equal to V divided by R. Okay, so what is this I? I is the current. Current unit कशात? एम्पियर मध्ये. नेक्स्ट इज व्होल्टेज. व्होल्टेजचं युनिट व्होल्ट्स मध्ये. अँड R इज द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स युनिट ओम्स मध्ये. तर हा फॉर्म्युला वापरण्यासाठी यातले जे घटक आहेत म्हणजे करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स यांचे युनिट सुद्धा असे असले पाहिजे. करंट हा एम्पियर मध्ये असणं गरजेचं आहे, व्होल्टेज व्होल्ट्स मध्ये आणि रेजिस्टन्स ओम्स मध्ये. तर मग हा फॉर्म्युला मधनं वर्कआउट होईल आणि तुम्हाला तुमची जी हवी ती व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. सपोज इथं तुम्ही व्होल्टेज आणि ओम्स जर का तुम्ही मिली व्होल्ट्स आणि मिली ओम्स मध्ये कन्सिडर केलं तर तुमचं उत्तर चुकल. बेसिकली तुम्हाला डायमेन्शनल होमोजेनिटी ठेवावी लागते. तुम्ही 3 केळं, बरोबर, 3 केळं आणि 3 सफरचंद ऍड केले आणि सांगितलं मला 3 केळं प्लस 3 सफरचंद इज इक्वल टू 6. 6 काय? केळं का सफरचंद? म्हणजे जे घटक गोष्टी आहेत ना, ते घटक गोष्टीचं युनिट सुद्धा सेम असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे मी म्हणू शकतो 3 केळं आहे प्लस 3 केळं इज इक्वल टू 6 केळं. का म्हणू शकतो 6? कारण की ते दोन्ही ऍड करणारे युनिट जे आहेत ना किंवा ज्या गोष्टी आहेत ना त्या सेम आहेत. तसंच आपल्याला इथं जे व्होल्टेज आपण ऍड करू शकतो किंवा रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये हे जो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला युनिट्सचं सुद्धा त्याच्यामध्ये काय महत्व आहे ते तुम्हाला इथं समजलं आहे. नेक्स्ट आहे आता आपण इलेक्ट्रिकल सर्किट जर का आपण एखादं बघितलं इलेक्ट्रिकल, त्याच्यामध्ये पहिला एखादी इम्पॉर्टंट गोष्ट येते तर ती असते व्होल्टेज. व्होल्टेज, व्हॉट इज द व्होल्टेज? व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेज म्हणजे फोर्स. आता हा टेबल आहे, मी या टेबलला फोर्स अप्लाय केला तर हा टेबल पुढे सर्कल, बरोबर. तसंच इलेक्ट्रिसिटीमध्ये, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जो करंट आहे त्या करंटला एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत फिरवण्यासाठी आपल्याला व्होल्टेजची आवश्यकता आहे. व्होल्टेज काय करतं? करंटला पुश करतं, बरोबर. आता इथं बघा, आता इथं मी साधं तुम्हाला एका ह्याचं उदाहरण दिलेलं आहे. दिस इज नथिंग बट दिस इज द आपला धबधबा आहे, बरोबर. धबधब्यातलं पाणी कुठनं पडतं? वरून खाली पडतं का खालून वर जातं? इट कम फ्रॉम टॉप टू बॉटम, बरोबर. मग त्याची जितकी हाईट जास्त असेल, त्या धबधब्याची जेवढी हाईट जास्त असेल तितका फोर्स जास्त असेल ऍज पर द लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तसंच व्होल्टेज जितकं जास्त असेल तितका करंटचा प्रवाह जास्त असेल, बरोबर आहे. सो तुम्ही करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स जर का समजून घ्यायचा असेल तर याच्यासाठी एक साधं उदाहरण आहे. नदीमध्ये जे पाणी वाहत आहे त्या पाण्यासोबत त्याला तुम्ही कम्पेअर करा, बरोबर. नेक्स्ट रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? जो आपला करंट वायर मधनं पास होत आहे त्याला, ज्या करंटला जो अपोज येतो, जो अपोजिंग फोर्स जो असतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. ओके, तर आता इथं बघा, जर का एखादं पाणी जर का ह्याच्यातून जात असेल, एका पात्रातनं जर का पाणी जात असेल नदीचं, तर तिथं जर का असे दगड धोंडे असतील असे मोठे, तर हे काय? हे पाण्याच्या प्रवाहाला असे अडथळा निर्माण करतात. मग आपण यांना काय म्हणतो? रेजिस्टन्स. तसंच हा जो फ्लो आहे, हा जो फ्लो आहे इलेक्ट्रिसिटीचा वायर मधनं जाणारा, त्याला जो अपोजिंग फोर्स आहे रेजिस्टन्स, ठीक आहे, हा रेजिस्टन्स आपण त्याला हा कन्सिडर करतो. नंतर शेवटची तिसरी गोष्ट करंट. करंट म्हणजे ही ऍक्च्युअल गोष्ट आहे. करंट म्हणजे ऍक्च्युअल गोष्ट आहे, ती तुमच्या इलेक्ट्रिक सर्किट मधनं फिरते. ही गोष्ट आहे जी तुमच्या वायर्स मधनं पास होते, बरोबर. तर व्हॉट इज करंट? करंट इज नथिंग बट द वॉटर पार्टिकल्स. नदीतनं जाणारे जे वॉटर पार्टिकल्स आहेत ना ते करंट झाले. याच्या अॅनॉलॉजी जर का आपण दोघांची केली, नदीमधनं जाणारं पाणी आणि वायर मधनं जाणारा करंट, बरोबर. तर नदीतलं जे पाणी आहे ते असतं करंट. जो नदीतला जो वरचा जो हे असेल, एखादं जो त्याचं हेड स्टेशन असेल जिथनं पाणी खाली येतंय, डॅम असेल, डॅम मधनं जे पाणी खाली येते त्याला आपण काय म्हणतो? व्होल्टेज म्हणतो, त्याचा हेड म्हणतो.
ठीक आहे. आणि जे दगड धोंडे असतात जे नदीच्या प्रवाहाला आपण अडथळा निर्माण करतात त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. ही एक सिंपल कल्पना आहे इलेक्ट्रिकल सर्किटची. ठीक आहे. नेक्स्ट एक सर्किट बघा सर्वांनी. आता हे विल दिस सर्किट वर्क. हा सुशील कॅन यू सी द सर्किट. एक बॅटरी आहे आणि एक बल्ब आहे. Yes, sir. बॅटरी आणि बल्ब मी वायरनं जोडला तर हे काम करेल का सुशील? नाही सर. का बरं नाही करणार काम? त्याला प्लस मायनस असतं दोन्ही साइडनं आणि Yes, right. तो हा ओके. तर म्हणजे आपलं एक कनेक्शन चुकीचं झालेलं आहे. ठीक आहे. सो हे जे आपलं सर्किट आहे दिस सर्किट विल नॉट वर्क. ठीक आहे. इथं कनेक्शन प्रॉपर नाहीये. इथं इलेक्ट्रिकल सर्किट साठी बॅटरी आहे, बल्ब आहे, वायर आहे, तिन्ही गोष्टी आहेत, पण याचं कनेक्शन चुकीचं झालेलं आहे त्यामुळे हे काम करणार नाही. बर हे अशा पद्धतीने काम करत का? जर का आपण बल्ब याला चिटकवला आणि असे हे केलं तर विल दिस वर्क? हा कोण आहे नेक्स्ट? न- अंकुश. अंकुश आहे का? अंकुश आवाज येतोय का तुला? अंकुश लडके, कॅन यू हिअर मी? बर नेक्स्ट कोण आहे? सुशील. सुशील आवाज येतोय तुला? यस सर. हा. आता हे सर्किट काम करेल का? नाही सर. का बरं नाही करणार काम? दोन्ही एकच साइडला कनेक्शन असल्यामुळे ते बल्ब हे नाही आहे. यस, कनेक्शन एकाच बाजूला आहे. इथं जो दुसरा टर्मिनल आहे निगेटिव्ह तो कन्सिडर झाला नाहीये त्यामुळे हे सुद्धा काम करणार नाही. आता आता हे काम करेल का? दोन्हीकडे कनेक्शन आहे, काम करेल दिस विल वर्क? यस सर. आता हे प्रॉपरली चालू होऊन जाईल. ओके, नाव दिस विल वर्क. ओके. कारण की काय आहे, ही जी बॅटरीची जी पॉझिटिव्ह साईड निगेटिव्ह साईड ही दोन्ही पिक्चर मध्ये आलेली आहे. ठीक आहे. नाव ह्याच्यामध्ये जो मेन कन्सेप्ट आहे तुमचं सर्किट क्लोज असणं फार गरजेचं आहे. क्लोज सर्किट म्हणजे सर्किट कुठं ओपन असलं तर तुमचं सर्किट काम करणार नाही. बरोबर. इट शुड बी अ क्लोज सर्किट. हे नेहमी लक्षात ठेवा सर्वांनी. अशा पद्धतीचं इथं सर्किट क्लोज झालेलं आहे म्हणून हे सर्किट काम करेल. आता हे असतात सर्किट डायग्राम्स. ठीक आहे. आता मगाच जे आपण हे बघितलं तर त्याचं आपण हे असं तुम्ही 11वी-12वीला शिकले असाल. हे सर्किट डायग्राम झाले. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे बॅटरीचा. मग बॅटरीचा पॉझिटिव्ह आपण एका इथं स्विचला कनेक्ट केला. स्विच हे स्विच आहे आणि स्विच इथं आपण लोडला कनेक्ट केला. म्हणजे कसं केलं, पॉझिटिव्ह ना आपण हा पॉझिटिव्ह इथं स्विचच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला. स्विचचा जर का जो निगेटिव्ह आहे तो बल्बच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला आणि बल्बचा जो निगेटिव्ह आहे हा या बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट केला. तर अशा पद्धतीने आपण हे सिरीज मध्ये सर्किट कनेक्ट केलेलं आहे. आणि स्विचचा पर्पज कसा असतं? स्विच काय करतं? सर्किटला ओपन करतं, क्लोज करतं. ओपन केलं तर करंट फ्लो करायचा स्टॉप होऊन जातो. ते लोड आपला ऑपरेट होत नाही. क्लोज केलं तर करंट पास व्हायला हे ती आपल्याला चॅनल येतो आणि मग आपलं सर्किट क्लोज होतं. मग सर्किट आपलं वर्क होतं. ठीक आहे. तर हा त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आहे. आता इथं बघा, आता हे प्रत्येक वेळेस आपण असे डायग्राम काढू शकत नाही. मग आपण असे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करतो. सिम्बॉलिक म्हणजे बघा, आता स्विच बघा असं दोन असे टिंब असतात आणि त्याच्यामध्ये असं हे साईडला हे असला बार असला तर आपण समजायचं हे ओपन आहे. हेच जर का याला आपण चिपकवलं तर समजायचं स्विच क्लोज झालं. बॅटरी आहे, बॅटरीला आपण हे असं एक मोठी लाईन आणि एक छोटी लाईन असं काढून ह्या बॅटरीला आपण डिनोट करतो. मग त्यानंतर हे असतं आपला लोड. लोडला आपण असं एक क्रॉस करून सर्कल करून असं लोडला आपण डिनोट करतो. तर ही एक कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे सर्किटसाठी. ठीक आहे. सो दिस इज द सेल म्हणजे बॅटरी. हे एक आहे लॅम्प, हे आहे स्विच आणि हे आहे वायर्स. ओके. सर्वांना समजलं हे? कॅन आय प्रोसीड फर्दर? हॅलो. यस सर. ओके. हरीश तुला समजलं का? सर्वांना समजलं तर आपण पुढे जाऊ. सर्वांना समजतंय का?
कोण कोण आहे आज? हो, सर. आशिष भानुसे, तुला समजतंय का? उदय मनगटे, हो सर. हो 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 सर. ओके. सरीम मोहम्मद, आपको समझ में आ रहा है? आकाश वाके, यस सर. आवाज नाही जाणार. समजतंय का तुम्हाला? हे बघा, हो, सर. प्रॉब्लेम असला ना, मी हा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यावर पाठवणार आहे, ठीक आहे, आपल्या ग्रुपवर. व्हिडिओ परत तुम्ही काही एखादं तुमचं मिस झालं तर व्हिडिओ परत तुम्ही रेकॉर्ड म्हणजे बघू, रिपीट करून बघू शकता, ठीक आहे. नेक्स्ट आहे सिंपल सर्किट्स, ठीक आहे. आता सिंपल सर्किट मध्ये दोन टाइप्स असतात, एक असतं सिरीज सर्किट आणि एक असतं पॅरलल सर्किट, ठीक आहे. तर या दोन मधलं कसा डिफरन्स आहे, तर आता हे बघा, आपली जी दिवाळीला जर का आपण एखादी लाईटची माळ लावली तर ती लाईटची माळ अशी सिरीज मध्ये कनेक्ट केलेली असते. दिस इज सिरीज, हा लाईटची माळ. तर इथं बघा की ह्या सिरीज मध्ये काय होतं, प्रॉब्लेम असा असतो, जरी एक जरी कॉम्पोनंट आपला मधला डॅमेज झाला, एक जरी बल्ब उडाला तर पूर्ण वायर आपली खराब होऊन जाते. हे सिरीज वायरचं आहे. तेच काही जर का वायर तुम्ही पॅरलल मध्ये कनेक्ट केल्या, पॅरलल मध्ये कनेक्ट केला आणि मधली जर का एक वायर मधला जर का एखादा बल्ब तुमचा डॅमेज झाला तर बाकीचे दोन बल्ब ऑपरेट करतात, ठीक आहे. तर हा एक मेजर डिफरन्स आहे सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किटचा. आपण आपल्या ऑटोमोबाईल मध्ये, जे ऑटोमोबाईल्स मध्ये आपण जे सर्किट वापरतो हे सर्व आपण पॅरलल सर्किट वापरतो. मी परत एकदा रिपीट करतो, ऑटोमोबाईल मध्ये जे सर्किट आपण वापरतो दिस आर ऑल पॅरलल सर्किट्स, ओके. का पॅरलल सर्किट? सपोज आपला पुढचा जर का हेडलॅम्प डॅमेज झाला तर आपले बाकीचे उपकरण सुद्धा चालले पाहिजे, बरोबर आहे. हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे, ठीक आहे. सो दिस इज द मेन फिलॉसॉफी ऑफ आवर ऑटोमोबाईल सर्किट्स. त्यानंतर ना सिरीज सर्किटचा आपण बघू आता. सिरीज सर्किट कनेक्ट वन बल्ब टू द बॅटरी. आता एक साधं तुम्ही एखाद्या घरी बसून एखादं एक्सपेरिमेंट करू शकता, तर तुम्हाला काय त्यातनं समजतं ते बघा. आता तुम्ही, ही एक एक्सरसाइज आहे, कनेक्ट असा एक बल्ब तुम्ही कनेक्ट करा बॅटरी सोबत, ठीक आहे. मग त्यानंतर ना असे दोन बल्ब कनेक्ट करा, त्यानंतर ना असे तीन बल्ब कनेक्ट करा. हे जर का तुम्ही अशी प्रोसिजर केली तर तुम्हाला काय दिसतंय, एक बल्ब केला, दोन बल्ब केला, तिसरा केला, त्याच्यामध्ये काय चेंज होतंय का, हा तुम्हाला बघायचा आहे. नाव सी हिअर, मार्क फ्रॉम 1 to 3 each diagram according to the brightness. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्राईटनेस सुद्धा, म्हणजे एक बल्ब केला तो किती ब्राईट आहे, दोन बल्ब केले तर ते किती ब्राईट आहे, तीन बल्ब केले तर ते किती ब्राईट आहे, हे तुम्हाला काय करायचंय, बघायचंय, ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये सर्वात ब्राईटेस्ट जास्त प्रकाश कुठल्या केसमध्ये असेल, तर ठीक आहे. नाव सिन्स ब्राईटनेस म्हणजे काय असतं, ब्राईटनेस जितका जास्त, ब्राईटनेस इंडिकेट्स हाऊ मच करंट इज फ्लोइंग इन द सर्किट, ओके. मीन्स जर का इफ आपके जो बल्ब से बल्ब अगर ज्यादा ब्राइट दिखने लगे तो समझ लेने का करंट ज्यादा सिस्टम में फ्लो हो रहा है, बराबर है. अगर आपके बल्ब थोड़े से डिम है तो समझना करंट काफी लो सिस्टम में जा रहा है. तो कौन सी केस में ज्यादा करंट पास होगा, कौन सी केस में कम करंट पास हो जाएगा, ठीक है. तो ये आपको यहाँ पे नोट डाउन करना है. तो ये आपका होमवर्क है, राइट a statement which describes what happens to the current in the series circuit as you add more and more resistors to the circuit. ये एक सिंपल एक्सपेरिमेंट है, दिस इज योर होमवर्क, ओके. ये आप घर में जाओगे, ठीक है, और ये वर्कआउट करोगे, ठीक है. ये इसमें क्या, मुझे आंसर मालूम है लेकिन मैं आंसर नहीं बताना चाहता. मुझे आई हैव टू ओपन योर इमेजिनेशन, मुझे आपका इमेजिनेशन को एक उसको बढ़ावा देना है. सब स्पून फीडिंग नहीं होगा, कुछ आपको भी दिमाग लगाना जरूरी है. अभी यहां पर देखिए, नेक्स्ट एक्सरसाइज है आपको पैरेलल सर्किट. देन पहले इसमें देखो, आप एक बैटरी लीजिए,
बैटरी में आप 2 बल्ब पैरेलल में प्लेस कीजिए। अभी इसमें आप देखिए आपका ब्राइटनेस वो बल्ब में किस हिसाब से चेंज हो जाता है। फिर आप एक काम कीजिए, आप उसमें तीसरा बल्ब ऐड कीजिए। अभी नोटिस कीजिए ब्राइटनेस का क्या हालत है। अभी एक काम कीजिए, उसके आगे जो मिडल वाला बल्ब है ना, उसको आप सिस्टम में से बाहर निकालिए और देखिए ब्राइटनेस क्या होता है, सिस्टम का क्या हाल हो जाता है। ठीक है, सो दिस आर द 2 सिंपल होमवर्क फॉर यू। अभी जब अपना नेक्स्ट लेक्चर होगा, मंडे को नेक्स्ट लेक्चर होगा, तो मंडे में मैं ये लेक्चर से पहले ये क्वेश्चन आपको पूछूंगा, तो मुझे इसका आंसर आपके पास से चाहिए। ये काफी सिंपल है, काफी कॉमन सेंस का क्वेश्चन है, लेकिन आपने इसके ऊपर ध्यान देना चाहिए, आपने इसके ऊपर सोचना चाहिए, ये मेरा ख्याल है। ठीक है, अभी जो इलेक्ट्रिकल सर्किट्स होते हैं, वो सर्किट्स में हम मेजरमेंट करते हैं। मेजरमेंट किसका करेंगे, करंट का मेजर करेंगे, फिर उसके बाद वोल्टेज का मेजरमेंट करेंगे, रेजिस्टेंस का मेजरमेंट करेंगे। तो ये चीजें हम मेजर करते हैं, बराबर है ना। जैसे अपना तराजू होता है, तराजू में हम क्या करते हैं, कितना किलो गेहूं है, कितना किलो ये है चावल है, उसको हम क्या करते हैं, मेजर करते हैं। उसी तरह एक मेजरमेंट का टूल यूज करके हम क्या करते हैं, सिस्टम में से करंट, वोल्टेज, रेजिस्टेंस, ये सब तीनों चीजें चेक करते हैं। तो उसके लिए हम क्या करते हैं, ये ऐसा मल्टीमीटर को यूज करते हैं। मल्टीमीटर क्या है, कैसा होता है, ये मैं आपको बता दूंगा मेरे लैब में इसको कैसे हैंडल करने का। ठीक है, लैबोरेटरी प्रैक्टिकल्स में कैसे इसको इस्तेमाल करने का, ठीक है, सर्किट कैसे बनाने का, ये आपको ये पढ़ाया जाएगा। ठीक है, तो ये मल्टीमीटर है, मल्टीमीटर के हिसाब से हेल्प से हम करंट, वोल्टेज, रेजिस्टेंस मेजर करते हैं। ठीक है, अभी एक इक्विपमेंट होता है, जैसे आपने 11 12 में जब फिजिक्स के प्रैक्टिकल किए होंगे, तो आपने एक वोल्ट मीटर देखा होगा, एक एमीटर देखा होगा। उसमें कैसा होता है, उसमें ऐसा एक घड़ी की जैसा एक सुई होता है, वो सुई अपना पोजीशन चेंज करता है, फिर उस चेंज से आप डिटरमाइन करते हो वोल्टेज कितना है, करंट कितना है। उसको जो करंट मेजर करने के लिए डिवाइस यूज होता है, उसको हम एमीटर बुलाते हैं। और वोल्ट मेजर करने के लिए जो वोल्टेज मेजर करने के लिए जो इक्विपमेंट हम यूज करते हैं, उसको हम बोलते हैं वोल्ट मीटर। तो अभी इस हिसाब से देखिए, यहाँ पर देखिए, यहाँ पर है एमीटर और यहाँ पर है अपना ग्लोर है। ठीक है, तो यहाँ से देखिए आप जो सिस्टम में कितना करंट पास होगा, ठीक है, कितना करंट पास होगा, ये आपको एमीटर बताएगा। ठीक है, ये होगा सीरीज सर्किट का। अभी उसी सीरीज सर्किट को अगर हमने यहाँ पे पैरेलल में कनेक्ट किया, ये देखो ये दोनों लोड है, इसको हमने पैरेलल में कनेक्ट किए और एमीटर का पोजीशन वैसे ही रखा, तो इस दोनों इसमें करंट कहाँ पे ज्यादा है, करंट कहाँ पे कम है, ये हम यहाँ से आपको देखना पड़ता है। ठीक है, सो ये सिंपल है लॉजिक, जैसे मैंने आपको बल्ब का बताया उसी लॉजिक पे ये खड़ा है। ठीक है, तो करंट कौन से केस में कैसा रहेगा, ये आप यहाँ पे डिटरमाइन कर सकते हैं। ठीक है, अभी मेजरमेंट ऑफ वोल्टेज। वोल्टेज क्या होता है, वोल्टेज होता है एक पुश, इलेक्ट्रिकल पुश, उसको हम बोलते हैं वोल्टेज, और इसको मेजर किया जाता है वोल्ट्स में। तो यहाँ पर देखिए कि दिस वन इज द अपना वोल्ट मीटर। तो वोल्ट मीटर में आपने क्या से किया है, यहाँ पे ऐसा वोल्टेज से आपने यहाँ पे वी, कैपिटल वी और इस सर्कल के अंदर ऐसा जिसको बिठाया है। अभी इलेक्ट्रिकल सर्किट में हम इसको ऐसे रिप्रेजेंट करते हैं, तो आपने को पता चलता है कि व्हाट इज वोल्टेज एंड व्हाट इज दिस सिस्टम। एमीटर है, एमीटर होगा तो करंट मेजर करेगा, ऐसा वी होगा तो वोल्टेज मेजर करेगा। इस हिसाब से हम इसको डिनोट करते हैं। और ये मल्टीमीटर है, मल्टीमीटर के हेल्प से हम ये मेजर कर सकते हैं इंस्टेंटेनियस। हाँ, अभी इसको देखिए कि ये जो सिस्टम है, जैसे हमने देखा था पहला सर्किट है, ये है सीरीज सर्किट, दूसरा सर्किट है अपना पैरेलल सर्किट। तो पैरेलल सर्किट में वोल्ट मीटर कैसे कनेक्ट करने का, ये सबसे इंपॉर्टेंट क्वेश्चन था। या तो यहाँ पे देखिए कि ये जो वोल्ट मीटर है ना, इसको हमने पैरेलली कनेक्ट किया है। एमीटर कैसे था, सीरीज में कनेक्ट था, बराबर है। ये वोल्ट मीटर हमको पैरेलल में कनेक्ट करता है, तब अपने को रीडिंग मिल जाता है। अगर हमने इसको सीरीज में कनेक्ट किया वोल्ट मीटर को, अपने को मिल जाएगा, वो होगा करंट। अगर हमने इसको ऐसे पैरेलल में कनेक्ट किया, वी गेट व्हाट इज द वोल्टेज अक्रॉस दिस लोड। ठीक है, अगर हमने इसको पैरेलल में यहाँ से ऐसा कनेक्ट किया, वी विल गेट व्हाट इज द यशवंत सिंह
व्हाट इज द प्रॉब्लम? हाँ, यशवंत सिंह, आपने हैंड रेस किया. हु इज दिस यशवंत सिंह? हाँ, यशवंत सिंह, काही प्रॉब्लेम आहे का तुला? हा यशवंत, हा यशवंत, तुला आवाज येतोय का माझा? आपने हैंड रेस किया था, कुछ डिफिकल्टी आपको? ओके. देन हा दिस सर वन आवाज इज, येतोय. आवाज हा येतोय सर ना? आवाज येतोय. समजतंय का तुला मी हो हो शिकवलेलं? ओके. तर हे आहे सिरीज आणि पॅरलल. हे सर्वांनी एकदा लक्षात घ्या. ॲमीटर आपल्याला सिरीज मध्ये कनेक्ट करायचा आणि व्होल्टमीटर आपल्याला पॅरलली कनेक्ट करायचा. दिस इज द मेन थिंग. ठीक आहे. आता ओम्स लॉ, थांबा. हा, आता ओम्स लॉ जे आहे ना, आता ओम्स लॉचा आपण वापर करणार आहोत आधीच्या क्वेश्चनसाठी. मी जो तुम्हाला एक्सरसाइज दिली होती बल्ब कनेक्ट करायचे पॅरलल मध्ये, तर तिथं मी ओम्स लॉ तुम्हाला सांगेल. आणखीन एक हिंट, ओम्स लॉ तुम्ही तिथे यूज करा. ठीक आहे. मग आता काय करायचं, सपोज तुम्ही कोणतं पण सर्किट वापरा, कुठलं पण सर्किट. ठीक आहे. त्या सर्किटमध्ये तुम्हाला दोन गोष्टी माहिती आहे. तुम्हाला करंट माहिती आहे आणि तुम्हाला काय माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, किंवा करंट माहिती आहे, रेजिस्टन्स. दोन गोष्टी माहिती आहे, तर तिसरी गोष्ट अननोन आहे, तर ती तिसरी गोष्ट तुम्ही ओम्स लॉ न डिटरमाइन करू शकता. फॉर एनी सर्किट, सर्किट मधल्या दोन गोष्टी तुम्हाला माहित असला, तिसरी गोष्ट अननोन असेल, तर ओम्स लॉ न ती तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. सो दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ ओम्स लॉ. ठीक आहे. नाव सी हियर. हा, हे बघा, दिस इज द सिरीज सर्किट. ठीक आहे. हे सिरीज सर्किट आहे. या सिरीज सर्किट मध्ये इथं सेल आहे. ठीक आहे. इथं आपण हा लोड कनेक्ट केलेला आहे, इथं बल्ब आहे असं समजून घ्या तुम्ही. आणि इथं आपण काय केलं, इथं आपण ॲमीटर प्लेस केलेला आहे. आणि ॲमीटर कसा प्लेस केलाय, सिरीज मध्ये प्लेस केलेला आहे. इथं बघा 3 ठिकाणी आपण प्लेस केलेले आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. सभी को दिखाई दे रहा है? नंबर 1 है, 2 है, 3. 3 जगह पे हमने क्या किया, ये एमीटर को प्लेस किया, सीरीज में हमने किया. और करंट जो सीरीज सर्किट है, यहाँ पे करंट तीनों जगह पे सेम अपने को मिलता है. तो इसका क्या आंसर है, इफ द जो लोड है अगर हमने उसको सीरीज में कनेक्ट किया है, तो करंट हर जगह सेम रहेगा. तो इस हिसाब से आप इमेजिन करो, जो मेरा पहला क्वेश्चन था, 3 बल्ब हमने लगाया सीरीज में, हाँ, तो उसमें करंट सेम रहेगा, तो ब्राइटनेस कैसे रहेगा? ठीक है. तो इस हिसाब से आप इमेजिन करो. नेक्स्ट है पैरेलल सर्किट. अभी यहाँ पर देखिए, पैरेलल सर्किट में देखो, इसको दोनों लोड को मैंने ऐसा पैरेलली कनेक्ट किया. ठीक है. यहाँ से दोनों को जाने वाला जो मेन टर्मिनल है, दो वहां से जहां से डिस्ट्रीब्यूशन हो रहा है, उससे पहले यहाँ पर देखिए, यहाँ पर है 2 एम्पियर्स. ये जंक्शन से पहले 2 एम्पियर है. जंक्शन के बाद क्या हो रहा है, एक एक एम्पियर ऐसा डिस्ट्रीब्यूट हो रहा है. करंट क्या हो रहा है, डिस्ट्रीब्यूट हो रहा है. और फिर से वो जंक्शन के बाद फिर से वो कंबाइन होके निगेटिव टर्मिनल को जा रहा है. तो यहाँ पे देखो, लोड के ऊपर क्या हो रहा है, ये लोड के ऊपर करंट जो है, करंट डिस्ट्रीब्यूट होते जा रहा है. ठीक है. तो यहाँ पे करंट इज गेटिंग डिस्ट्रीब्यूटेड. सो ये लॉजिक से मुझे आप उस दिन आंसर दीजिए कि कौन से सिस्टम में ब्राइटनेस सेम रहेगा, कौन से इसमें ब्राइटनेस कम हो जाएगा. बराबर है. नाउ यहाँ पर ये आपका ये है, दिस वन इज होमवर्क फॉर यू. सभी ने नोट डाउन कीजिए. और ये मुझे बड़े सिंपल है, जो मैंने अभी पढ़ाया सब मुझको ये मालूम होना चाहिए आपके पास से. सभी स्टूडेंट्स को मैं रिक्वेस्ट करता हूँ, लेक्चर के वक्त नोटबुक और पेन हाथ में रखिए, तो ही आपके दिमाग में कुछ जाएगा. ठीक है. ये सर्किट को आप नोट डाउन कीजिए. ये सर्किट में जो मिसिंग पैरामीटर्स है, ये मुझे बताइए, तब मुझे पता चलेगा आपको समझ में आ रहा है या आपके दिमाग के ऊपर से जा रहा है.
So I am requesting all the students, please note down this problem. ये प्रॉब्लम में जहां जहां पे क्वेश्चन मार्क है वो क्वेश्चन मार्क के वैल्यूज मुझे आपके पास से मालूम होना चाहिए. सिंपल है, बहुत ही सिंपल है. झालं का सर्वांचं नोट डाउन करू? ओके, नाउ आई विल गो फॉर द नेक्स्ट. अभी ये क्वेश्चन है, ये क्वेश्चन भी आपको घर में मुझे बताना है. मैं आई विल टेक दिस इन द नेक्स्ट लेक्चर. ये एक्सप्लेन व्हाट हैपेंस टू द करंट इन अ सीरीज सर्किट व्हेन देयर इज अ ब्रेक इन द सर्किट. अभी सीरीज सर्किट है, उसके बीच में अगर ब्रेक होगा तो सिस्टम में क्या हो जाएगा. ठीक है. देन दूसरा क्वेश्चन है एक्सप्लेन व्हाट हैपेंस टू द वोल्टेज अक्रॉस ईच बल्ब एज मोर एंड मोर बल्ब्स आर एडेड टू द सर्किट. ये दूसरा क्वेश्चन टिपिकल क्वेश्चन, ये मैंने पढ़ा है नहीं आज, लेकिन आपके दिमाग से कुछ ना कुछ मुझे इनपुट आना चाहिए. बराबर है. ठीक है. ये तो दो इंपॉर्टेंट क्वेश्चंस है. ये दो इंपॉर्टेंट के क्वेश्चन भी आपको नेक्स्ट लेक्चर से पहले उसके ऊपर ध्यान से सोच के आना चाहिए. ठीक है. इसका आंसर भी यहाँ पे आई विल नॉट शो यू द आंसर. ठीक है. और दूसरा क्वेश्चन है पैरेलल सर्किट्स, एक्सप्लेन what happens to a current in each bulb as more and volts are added to the circuit. And दूसरा है what happens to total current provided by the battery as more and volts are added to the circuit. ये दो क्वेश्चन का मुझे उस दिन आंसर चाहिए. मेरे पास आंसर है अभी, but I want you to utilize your brains to get the answers. Okay, so we are running short of time. So आज का लेक्चर में यहाँ पे समाप्त करता हूँ. मंडे में आपका फिर से लेक्चर हो जाएगा. ये लेक्चर का रिकॉर्डेड वीडियो जो है आपके व्हाट्सएप ग्रुप के ऊपर उसका लिंक सेंड किया जाएगा. आज कल छुट्टी है, छुट्टी अपना बहुत हो चुका है. अभी दिमाग को काम देने का जरूरत है. घर पे बैठिए, नोटबुक लीजिए, पेन लीजिए, मेरा लेक्चर फिर से रिकॉर्ड हुआ लेक्चर सुनिए और ये 4-5 क्वेश्चन के आंसर फाइंड आउट कीजिए. तो दिस इज homework for you. So I will stop my lecture today. Okay. If any student is having doubt, please call me. Okay. आप मुझे कॉल कीजिए, आपका मुझे जो प्रॉब्लम है, जो दुविधा है वो मुझे बताइए. So thank you for today. Okay. I am stopping or I am ending today's lecture. If you have problem, call me. Okay. हॅलो हाँ बोला. सर अजय Yes. बोलतोय. हाँ बोल ना अजय. सर होमवर्क व्हॉट्सअप वरती शेअर करायचा का? नाही नाही, होमवर्क व्हॉट्सअपवर शेअर नाही करायचा. तुम्ही त्याचा आन्सर फाइंड आउट करून ठेवा. मी लेक्चर मध्ये आढावा घेणार आहे त्याचा. ठीक आहे. आणि जो होमवर्क आहे ना, हा एक सिंपल होमवर्क आहे. तुम्हाला मी असाइनमेंट देणार आहे प्रत्येक वीकला. ती असाइनमेंट कम्प्लीट करायची आणि गुगल क्लासरूम वर अपलोड करायची. बरोबर का? मी आता जे शिकवलं ना त्याचं फक्त तुम्हाला जे समजलंय का नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला हा होमवर्क दिलेला आहे. आणि माझा हेतू काय आहे की तुम्ही परत एकदा माझं जे लेक्चर आहे रेकॉर्डेड लेक्चर परत एकदा ऐकावं आणि ह्याचे आन्सर फाइंड आउट करावं. ठीक आहे. सो थँक्यू फॉर टुडे. टाइम संपत आलाय आता, 4 मिनिटं बाकी आहेत. मी लेक्चर स्टॉप करतो. ओके.